सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण नवीन विषयाला सुरुवात करतोय. आपल्या सगळ्यांचाच आवडता विषय म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग म्हणजे काय? नुसतंच ईश्वरासमोर डोळे मिटायचे का? नेमकं काय करायचं हा आपल्याला प्रश्न पडतो. किंवा भक्ती कशी करायची आम्हाला समजत नाही. किंवा भक्ती हा माझा स्वभाव नाही असं आपण म्हणतो. तसं नाही आहे. माणसाचा मुळात स्वभाव भक्ती म्हणजे प्रेम. मग आता ही भक्ती, आता समजा आपल्याला लहानपणी शाळेत असताना मुलांचं कसं असतं, एखादं गणित सुटत नाही. नुसती हवेत गणित असतील तर ती कशी काय सुटतील? ती गणितं सोडवायसाठी काही सूत्र असावी लागतात. त्या सूत्रांमध्ये त्या किमती घालायच्या आणि जी किंमत दिलेली नाही किंवा काढायची आहे ती सूत्रात बाकीच्या किमती भरून न माहिती असलेली किंमत काढता येते सूत्रामुळे, सूत्राच्या मदतीने. हे जसं सोपं होतं, सूत्रामुळे गणित सोपं जातं सोडवायला, त्याप्रमाणे हे भक्ती कशी करायची हे भक्तीचं गणित सोडवण्यासाठी नारद मुनींनी आपल्याला भक्तीची सूत्र दिलेली आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे, विषयाचं नाव आहे नारद भक्ती सूत्र. भक्तीच्या या सूत्रांमुळे भक्ती करायला सोपी जाते. एखादा जर म्हणजे भक्ती मार्गातला जरी नसेल तो, तरी तो भक्त होतो ही भक्तीची सूत्र ऐकून. आणि तसंही आपण बघितलेलंच आहे की काय तर गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये हे सगळे मार्ग सांगितलेत. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. आता कर्मयोग प्रत्येकजण करतोय, पण तरीसुद्धा नाही समजत. किंवा कर्माने काय होतं, कर्माने आपल्याला एक स्वतःचा मोठेपणा येतो की मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं. हे थोडंसं होतंच. जरी आपण कितीही म्हटलं नाही असं हे ठेवायचं, स्वतःचंपणा असं नाही ठेवायचा, तरी पण ते होतं. कारण आपण केलेलं असतं, मग स्वतःबद्दल वाटणं साहजिक आहे. मग आता हे कसं काय? त्याच्यामुळे आपण पोचत नाही ना. पण हे आड येतं, मी पण आड येतं भगवंतापर्यंत पोचायसाठी. मी पण नेहमीच आड येतं आपल्या. मग आता ज्ञानमार्गाने जावं म्हटलं तर ज्ञानमार्ग इतका कठीण. कोणी ते साधनेला बसायचं. साधनेला बसल्यावर सुद्धा नेमकं काय करायचं आम्हाला काही कळत नाही असे. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हा भक्तिमार्ग अतिशय सोपा आहे.
मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे, तर सगळ्यात सोपा मार्ग भक्ती मार्ग. कारण सर्वसामान्य माणसाला काय सोपं जातं, मंदिरासमोर उभं राहिलं, डोळे मिटले की ताबडतोब आपलं मन ईश्वराकडे खेचलं जातं आणि आपल्याला शांत पण वाटतं. किंवा कितीही अडचण असली तरी देव पाठीराखा आहे, तो सगळं सोडवेल. कितीही अडीअडचणीत आपल्याला असा भाव निर्माण होतो. त्याचं एक कारण आहे की मुळात मनुष्य भक्तिप्रधान आहे. भक्ती म्हणजे काय, पराकाष्ठेचं प्रेम म्हणजे भक्ती. पराकाष्ठेचं प्रेम ज्याच्यात कसलीही अपेक्षा नसते. आता तुम्ही बघा ना, उदाहरणार्थ काय आहे की आपण चाललोय रस्त्यावरून. हा तर अगदी सगळ्यांचाच अनुभव आहे की रस्त्यावरून आपण जातोय, पण रस्त्यावर एखादं मंदिर आहे. काय हवं असतं आपल्याला, लगेच त्याला मनोभावे नमस्कार करतो, लगेच पुढे जातो. काहीही नको असतं आपल्याला. अर्थात अनेक वेळा आपण मागतो सुद्धा. आणि ते सुद्धा का मागतो, तर देव आपल्या पाठीराखा, म्हणजे आपल्याला देण्यायोग्य कोण आहे, तर केवळ तो परमेश्वर आहे. सर्वसामान्यत मनुष्य का भक्ती करू शकतो, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की मनुष्य ह्याचं परम मूळ स्वरूप हे प्रेमस्वरूप आहे आणि भक्ती ही सुद्धा प्रेमस्वरूपच आहे. प्रेमस्वरूप असणं, परम प्रेमस्वरूप असणं हीच भक्ती. या नारद भक्ती सूत्रात एक सूत्र आहे भक्तीचं, परम प्रेम स्वरूपा. डायरेक्ट असंच सूत्र आहे. आणि मनुष्य मुळातच प्रेमभावानीच निर्माण झालेला आहे. तो प्रेमामुळेच तो निर्माण झालेला आहे मनुष्य. त्याच्यामुळे बघा ना तुम्ही, आईचं आणि बालकांचं, आईचं बालकांवर कसं प्रेम असतं, कसं काहीही अपेक्षा नाही तरी नुसतं प्रेम ओसंडत असतं. तसं प्रेम आपण जर भगवंतावर केलं तर ती आहे भक्ती. आणि ती सुद्धा भक्तीच असते. मुलांचं, छोट्या मुलांचं जे आतोनात प्रेम असतं आईवर, ती सुद्धा भक्तीच असते. फक्त त्याला आपण भक्ती म्हणत नाही, एवढाच प्रश्न आहे. आणि भक्ती मार्ग हा सगळ्या मार्गांमध्ये अतिशय सोपा आहे. कारण भगवंतानी सुद्धा सांगितलं आहे, शेवटी जे मला येऊन मिळतात, मद्रूप होतात. म्हणजे काय, सगळं सोडून देऊन, सगळं सोडून देऊन म्हणजे काय, सोडावा हो काहीच लागत नाही. सगळं सोडून देऊन म्हणजे काय, ज्यावेळी भगवंताला भजायचं आहे, ज्यावेळी भगवंताचा भाव मनात आणायचा, त्यावेळी काहीही नको दुसरं मनात. या अर्थाने भगवंत म्हणतात, जे सगळं सोडून मला येऊन मिळतात ते मदरूप होतात, ते माझेच होतात, ते माझ्या रूपामध्ये रूप त्यांचं सामावलं जातं, एकरूप होतात, तल्लीन होतात. अशा रीतीने या भक्तीचं महात्म्य, आणि मी सांगीन ना, अनेक वेळा सांगितलेलं आहे की संपूर्ण या पृथ्वी तलावर कोणाचं जर भक्तीवर अधिराज्य असेल तर नारदांचं आहे. फक्त केवळ आणि केवळ नारद महर्षीच त्यांचा जगात पहिला नंबर लागेल. तेच एवढी भक्ती करू शकतात. अखंड नाम, अखंड वीणावादन, अखंड भगवंतामध्ये रमलेले. सगळे जणू काही भगवंत सतत त्यांच्याबरोबर होता आणि सतत तो त्यांना काहीतरी संकेत दाखवत होता. काय आहे, उपनिषदात मंत्र असतात. हां, उपनिषद म्हणायला गेलं तर एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये मंत्र असतात.
ते मंत्र काय करावे लागतात माहिती आहे? नीट श्रवण म्हणजे अगदी व्यवस्थित ऐकावे लागतात. अतिशय व्यवस्थित ते ऐकावे लागतात. त्याचा अर्थ समजावून घ्यावा लागतो. अर्थ समजल्यानंतर आपल्याला त्याचं मनन करावं लागतं सारखं. हो, ते असं सांगितलं होतं, हां त्याचा अर्थ मला कळला आहे, पण काय गहन अर्थ आहे. परत परत मनाशी त्याचं चिंतन करायला लागतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर ते कसं आपल्या जीवनात उतरवायचं ह्याच्याबद्दल सुद्धा चिंतन करायला लागतं. नुसतंच तिऱ्हाईत माणसासारखं चिंतन त्याच्यामध्ये करून चालत नाही. केवळ तिऱ्हाईत माणसासारखं चिंतन त्याच्यामध्ये चालत नाही. म्हणून काय करायचं तर हे हे आहे काय उपनिषद आहेत किंवा ज्ञानमार्ग आहे तो एवढा सोप्पा नाही. त्याला अतिशय श्रवण, मनन, निधिध्यासन आवश्यक आहे. आता काय आहे की ते सगळं झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण पुढे पुढे जातो. परंतु सूत्र, कुठलंही काम करायचं म्हणजे सूत्रबद्ध करावं लागतं ना. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर प्लॅनिंग करावं लागतं. आता काही असेल फंक्शन तर कोणत्या महिन्यात काय करायचं, कोणत्या दिवसात काय करायचं, किती तारखेला काय करून यायचं वगैरे आपण अगदी प्लॅन करतो. सूत्रबद्ध पाहिजे. तसं कोणतीही गोष्ट ज्ञान मिळवायचं आहे मग नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने ध्यान करायचं आहे, ध्यानात काय काय करायचं आहे नेमकं, आणि ते ध्यान वेगवेगळं कसं असू शकतं, कोणत्या ध्यानाने मी पुढे जाणार आहे, सगळी सूत्रबद्धता असावी लागते. कोणतंही जे ज्ञान आहे ते सूत्रात जर म्हटलं ना, अशीच नुसती गणितं घातली, असंच 10 वर्षापूर्वी ह्याच्या आईचं वय इतकं होतं तर आज त्याचं वय किती असेल असं वगैरे असंच घातली गणितं, नाही जमणार. त्याला सूत्र, त्याला मांडणी करावी लागेल व्यवस्थित. त्याचप्रमाणे आज नुसती भक्ती करायची म्हटलं तर आपल्याला जमणार नाही. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? आपल्याला काय करावं लागणार आहे तर सूत्र म्हणजे काय? सूत्र याचा अर्थ काय? सूत किंवा सूत्र कशाला म्हणतात? एका धाग्याला एक दोरा असतो ना, त्यात आपण फुलं किंवा मणी ओवतो आणि मग काय होतं, ते सगळे एकाच माळेत ओवले जातात. एकाच माळेत. तुम्ही म्हटलं आज आता मी हे वाचीन, आज एक कोणतं तरी ज्ञानाचं पुस्तक वाचलं, उद्या काय केलं, उद्या काहीतरी प्रार्थनेचंच पुस्तक वाचलं, परवा काय केलं, परवा भक्तीचं पुस्तक वाचलं कोणतं तरी, आणि मग काय होतं आहे की काही लिंक नाही लागत आहे. म्हणजे चांगलं वाटतंय हो आम्हाला, पण नेमकं काय करावं काहीच कळत नाही आणि त्याच्यामुळे बेचैनी आली आहे. तसं नाही तर आपल्याला काय पाहिजे, सगळी फुलं एका हारात घातली ना, एका दोऱ्यात, की इतकं सुंदर हार दिसतो. हे झालं एक सामान्य बरं का. मग काय ते लहान मोठी कशी फुलं घालतो का आपण? मध्येच एक निशिगंधाचं फूल घातलं तर हे एवढं मोठं झेंडूचं घातलं असं करतो का? नाही, त्याला एक विशिष्ट पद्धतीने ती आपण दोऱ्यात ओवतोय. अक्षरशः अशा क्रमाने चढत जाणाऱ्या भक्तीच्या पायऱ्यांनी अशी ही सूत्र नारद मुनींनी रचलेली आहेत, ज्यांनी जन्मभर भक्तीचा 1 मिनिटसुद्धा सोडला नाही. भगवंताशिवाय ते 1 मिनिटसुद्धा राहिले नाहीत. त्या नारदांनी, हे म्हणजे त्यांच्या अंगवळणीच होतं, हार जर फुलांचा आपण रोज केला तर दिवसानुदिवस आपण जसा तो मोहक करत जातो, तशी त्यांनी जन्मभर भक्ती केली
आणि त्यांना अगदी अतिशय सुंदर अशा भक्तीच्या पायऱ्या सुचल्या. त्या पायऱ्या त्यांनी सूत्रांमध्ये, सूत्र याचा अर्थ काय, धागा हा जसा अर्थ आहे त्याचप्रमाणे सूत्र हे मांडणी अशी असते, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त गर्भित अर्थ, अतिशय महान अर्थ तिथे लपलेला असतो, त्याला म्हणायचं सूत्र. आता मोठंच्या मोठं गणित सोडवायसाठी कितीही मोठं गणित असू दे, कितीही मोठे आकडे असू दे, आम्ही काही घाबरत नाही. सूत्रात घातलं की ते सुटलंच पाहिजे. आकडेमोड भले जास्त करायला लागू दे, पण आम्हाला गॅरंटी आहे सूत्रात घातलेलं आहे ना ते, आणि सूत्राप्रमाणे त्याची मोजणी चालली आहे. त्यामुळे कितीक वेळाने होईना, मोठे आकडेत म्हणून काय, उत्तर येणारच. भक्ती आज नाही, उद्या नाही, वेळ लागला तरी चालेल, पण भक्ती जर या सूत्रांनी केली, एक एक सूत्र मनामध्ये खोलवर रुजवून ठेवायचं आणि त्याच्यावर 8-8 दिवस काम करायचं, तर नक्कीच ती भक्ती आपल्यामध्ये उतरणार आहे. आणि ही सूत्र आपल्याला सूक्ष्मतेत नेतात. त्याच्यामुळे खूप मोठं कार्य होतं. आपलं जीवन अतिशय कार्यक्षम का, तर भगवंताची आराधना केली, भगवंताचं स्मरण केलं. आता ती जी 6 दर्शनं सांगितली आहेत, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, म्हणजे काय, वेद हे एक वेगळे आहेत. कोणी वेदप्रमाणे मानणारे आहेत, कोणी नाही, परंतु असे जे आहेत, अशी 6 दर्शन आहेत, 6 प्रकारचे लोक आहेत आणि त्यांनी 6 दर्शनं मांडलेली आहेत. कोणी म्हणतं मूर्ती आहे, कोणी म्हणतं मूर्ती नाही, कोणी म्हणतं भगवंत म्हणजे असा, कोणी म्हणतं भगवंत म्हणजे तसा. हां, अशी ही 6 दर्शनं सुद्धा सूत्ररूपाने मांडलेली आहेत. अद्वैत तत्त्वज्ञानाचं तर सांगूच नका. अद्वैत तत्त्वज्ञान हे ब्रह्मसूत्रांमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामुळे सूत्राशिवाय काही उपयोग नाही. कर्म विपाकाचा सिद्धांत सुद्धा, कर्म कशी करायची, कर्मकांड, कांड याचा अर्थ प्रकरण, कर्माची प्रकरणं ही कर्मविपाकामध्ये मांडलेली आहेत. त्याच्यामुळे सूत्र म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त गर्भित अर्थ सांगणारी, अतिशय सूचक अशी ही सूत्र असतात. संक्षिप्त असतात, कमीत कमी शब्दात असतात. अशा रीतीने ही सूत्र नारदांनी किती लिहिली असावीत, आपल्याला मोठा प्रश्न पडतो. आपण लगेच सगळीकडे सर्च करतो, आजकाल सगळं आपल्या हातात आहे ना, तर आपण बघतो किती सूत्र आहेत. तर नारदांनी ही 84 सूत्र लिहिलेली आहेत. भागवतात सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. सगळ्या भगवत भक्तीचं संपूर्ण जगातून श्रेय नारदांना दिलं जातं. नारद फार मोठे भक्त आहेत आणि म्हणूनच ते आपल्याला भक्ती मार्गासाठी आदर्श आहेत, गुरु आहेत ते आपले. आणि भक्ती मार्गाचा प्रसार करणं हेच तर त्यांचं काम आहे. ही नारदाची सूत्र वाचून ध्रुवाला उपयोग झालेला आहे, प्रल्हादाला उपयोग झालेला आहे. हां, वासनांचा आपला निचरा होतो. भक्तीची नुसती सूत्र आपण ऐकून त्याप्रमाणे जर आपलं आचरण ठेवलं तर वासनांचा निचरा होतो. आपल्याला माहिती आहे, बघा तुम्ही, म्हणजे हे कसं काय,
तुम्हाला वाटेल फार मोठं शास्त्र सांगत बसली आहे ही. वासनांचा निचरा होतो म्हणजे आपण गतजन्मात केलेली जी पापं असतात ती नाहीशी होतात भक्ती मार्गाने. पूर्णपणे नाहीशी होतात असं मी म्हणत नाही, पण त्याचा एक एक अंश जायला सुरुवात होते. भक्ती मार्गामध्ये काय असतं माहिती का, मीपणाला जे आपण घट्ट पकडून बसलेलो असतो ना ते आपण सोडून दिलेलं असतं. सगळी गात्र आपली गळून गेलेली असतात. ईश्वरापुढे जेव्हा आपण खरोखरी ईश्वराच्या चरणांवर समर्पित होतो तेव्हा, आणि खरोखरी ईश्वराच्या चरणांवर समर्पित झालं की डोळ्यातनं अश्रुधारा लागतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग ते काही सांगावं लागत नाही. त्याच्यामुळे खरोखरी आपली गतजन्मीची पापं दूर का होतात? कारण पाप निर्माण होण्याचं एकच कारण आहे, घट्टपणे आपल्या देहाला, आपल्या शरीराला, आपल्या अहंकाराला, मीपणाला चिकटून बसणं. हे एकच प्रमुख कारण आहे पाप निर्माण होण्याचं. मी जर जेव्हा असं म्हणते की एक गोष्ट आहे ना मलाच मिळावी, माझ्या मैत्रिणीला मिळू नये, झालं मोठं पाप तिथेच घडलं. का तर मी आणि दुसरा हा वेगळा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, केवळ भक्तिमार्गच आपल्याला यातनं तारून नेणार आहे. भक्तिमार्गामध्ये आपण ईश्वराच्या पायावर डोकं ठेवलं की आपण सगळं जग ज्यावेळी विसरून जातो, आणि हे करत करत गेलो ना आपण की आपण त्यामध्ये मुरतो. कोणीही असं म्हणू शकत नाही की माझा पिंडच नाही हो भक्तीचा, असं नाही म्हणू शकत. म्हणजे सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटलं तरी गैर नाही आहे त्यात, पण खरोखरी ही भक्तीची सूत्र वाचल्यावर, आणि मला असा अनुभव आला आहे आमच्या स्टडी ग्रुपमध्ये, घरी जेव्हा असायचा तेव्हा काही लोक असे म्हणालेले आहेत की वीणा तू म्हणतेस पण हे भक्ती नारद भक्तिसूत्र आपण सुरू केली आहेत ना, पण माझ्याबद्दल तू काही नाराज नको होस, कारण माझा तो पिंडच नाही आहे भक्तीचा आणि माझ्यावर काही परिणाम होणार नाही. असे लोकसुद्धा एकदम भक्त बनलेले आहेत आणि हे नारद भक्तिसूत्र संपताच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की खरोखरी मी असं म्हटलं होतं आणि किती माझ्यात बदल झाला. मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की मी भक्त बनीन. इतकीही नारदांनी, कारण त्यांनी स्वतः आधी ती आचरणात आणली आहेत, आधी त्यांनी भक्ती केली आहे आणि मग त्यांनी ती सूत्र लिहिली आहेत, त्यांनी त्या अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. आता काय झालं, नारद या शब्दाचा अर्थ काय माहिती का, नारम ददाती इति नारदः. ददाती म्हणजे देणे, नारम नर, नराला जो देतो, माणसाला जो देतो त्याचं नाव नारद. काय देतात ते मनुष्याला, परमभक्ती देतात, परमभक्ती देत आहेत ते, परब्रह्माचंच ज्ञान जणू काही ते देत आहेत. त्याच्यामुळे भगवंतापुढे डोकं टेकवलं की आपली पापं गळतीला लागण्याची सुरुवात होते. आणि म्हणून भक्ती मार्ग माणसाने कधीही सोडू नये. नारदजी हे कोण आहेत, ब्रह्माजींचे पुत्र आहेत. नारदजी हे ब्रह्माजींचे पुत्र आहेत. आणि त्यांना हे जे सनत कुमार आहेत ना तेही नारदजींचे ब्रह्माजींचेच पुत्र आहेत. ब्रह्माजींचेच पुत्र नारद आणि ब्रह्माजींचेच पुत्र सनत कुमार
सनतकुमार हे पहिले, नंतर नारद. आता नारदांना मोठ्या भावांकडून सनतकुमार, सनातन, सनतकुमार, सनंदन असे 4 ते भाऊ. ते ऋषीमुनीच होते. ते कधीही वन सोडून इकडे आलेच नाहीत. तपोवनातच ते कायम राहिले आयुष्यभर. आणि ते ऋषीच होते. जन्मजातच ते तपोवनात गेले. त्यांच्याकडून नारदांना खरं म्हणजे ज्ञानाची दीक्षा मिळाली, वेदांची दीक्षा मिळाली. एवढं सगळं करूनही त्यांचं मन भगवंतामध्येच रमलं आणि संपूर्ण त्यांनी, यांच्यापेक्षा ते खूप वेगळे होते नारद, संपूर्ण सृष्टीवरती, म्हणजे नारदांना या मानव जातीविषयी अत्यंत प्रेम आहे बरं का. मानव जातीविषयी नारदांना अत्यंत प्रेम आहे. कारण एक गोष्ट येते रामायणात, रामायण नाही, सत्यनारायण कथेत, की नारदांनी हा प्रश्न विचारला आहे विष्णूंना, की मला एक असं व्रत सांगा, या पृथ्वी तलावरती मनुष्य इतकी दुःख भोगत असतात आणि त्यांची पाप असल्यामुळे त्यांना पापांपासून दुःख भोगावी लागतात. एवढ्या घोर दुःखांमधून हा मनुष्य कसा काय डोकं वर काढणार आणि तो कसा काय जीवन जगणार. तर या संपूर्ण पृथ्वी तलावरती मानवाला सर्वसाधारणपणे तरी आपली दुःख बाजूला करून थोडं थोडं आनंदात जगता येईल असं काहीतरी व्रत मला सांगा. तर विष्णूंनी त्यांना सांगितलं, परम व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. ते करावं म्हणजे माणसाला दुःख भोगावी लागत नाहीत. आता यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे आजच्या विषयाला धरून, तर नारदांचं या मनुष्य मात्रांवर अत्यंत प्रेम आहे. पृथ्वी तलावरती सगळीकडे फिरून त्यांनी, म्हणजे ज्यावेळी ते देहासहित होते, एकही मिनिट वाया घालवलेला नाही. संपूर्ण पृथ्वी तलावर कानाकोपऱ्यात फिरून ते वीणा वाजवत असायचे आणि नारायण नारायण असं जयघोष करत लोकांना आकर्षित करत होते. आणि पूर्वीचे लोक त्यांचे ऐकतही होते, की हा कोण योगी आलाय वगैरे असं म्हणत नव्हते, त्यांच्यापासून दूर जात नव्हते. त्यांनी भक्तिमार्गाचा अतिशय जबरदस्त प्रसार केलेला आहे, खूप प्रसार केलेला आहे, की असं करा तसं करा. आणि नुसत्या आपल्या, तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे गोपालकृष्ण, आपला बालकृष्ण मुरली वाजवून गोपिका, सगळ्या गाई, सगळे गोबालक, सगळ्यांना कसा आकर्षित करायचा. सगळे स्तब्ध, प्राणी असो का कोणी असो, सगळे ऐकत. मोर आपला पिसारा फुलवून नाचायचा. इतकी जी पॉवर आहे ती नारदांच्या वीणेमध्ये होती. नुसतं नारायण नारायण म्हणत ते चालले की लोक अतिशय आकर्षित, कारण त्यांची जी मुद्रा होती, त्यांची जी दृष्टी होती, त्यांच्या डोळ्यात भगवंत दिसायचा म्हणे लोकांना. इतकी स्वच्छ दृष्टी होती की जणू काही भगवंत त्यांना भेटतोय असंच वाटायचं समोरच्या माणसाला. आणि अतिशय त्यांनी प्रचार आणि प्रसाराचं भक्तीच्या काम केलेलं आहे. आणि मग युगानुयुग राहावं असं हे नारद भक्तिसूत्र त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. भक्तीची सूत्र लिहिलेली आहेत त्यांनी, 84 सूत्र लिहिलेली आहेत. पहिल्यापासून ते भक्ती कोणाची करायचे तर विष्णूची. आणि ब्रह्मचर्य त्यांनी स्वीकारलं होतं. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांना सुद्धा जन्म होतेच आपल्यासारखे, भक्ती मार्गातनं जाऊन जन्म होतेच. कारण काय, पूर्वजन्मात केलेली, पण या जन्मात नवीन कर्म काहीच केली नाहीत त्यांनी. कधी ते गंधर्व लोकी गाणारे झाले, तर कधी ते या पृथ्वी तलावर राहिले.
पण संगीताला त्यांनी मात्र वाहून घेतलं, कारण संगीत हेच ईश्वराच्या जवळ नेऊन पोहोचवतं. भक्ती मात्र त्यांनी कधीही सोडली नाही, त्याचा पाठपुरावा केला आणि स्वतः भक्ती करून, गायन करून सतत श्रोत्यांना अतिशय दिव्य आनंद. सांगते काय, जशी श्रीकृष्णाची मुरली ना, तसं या नारदजींची वीणा ती वाजवून वाजवून इतकी सुंदर भजनं ते गायचे की समोरची मनुष्य त्या ईश्वरापर्यंत पोचायचे. अतिशय सुंदर त्यांनी स्वतः वीणावादन ते शिकले होते. दुसऱ्यांना कसे मनोविकार होतात, दुसऱ्यांना कसं दुःखात लोळावं लागतं, यामुळे त्यांना अतिशय बेचैनी येत असे. आणि ते रामायणात इतके रमलेले होते की सारखे ते, म्हणजे तुलसी रामायण जिथे जिथे गायलं जायचं तिथे तिथे ते माना डोलावून आनंद, मनमुराद आनंद लुटायचे. खरं तर भक्तिमार्ग हा असा आहे की संपूर्ण आपल्या कर्मांवर पांघरून घालणारा आहे, पण तितक्या प्रकाराने तो जमला पाहिजे. काय झालं, एकदा नारदांची ह्यांच्याशी भेट झाली, व्यासांची भेट झाली, सरस्वती नदीच्या तीरावर त्यांची भेट झाली. आणि मग दोघांचं अतिशय जमलं. अतिशय चर्चा करू लागले. आता व्यास हे कसली चर्चा करणार, ज्ञानमार्गाची चर्चा करणार, आणि नारद कोणत्या मार्गाची चर्चा करणार, भक्ती मार्गाची. बरं, दोघंही आपापल्या मार्गात श्रेष्ठ. थोडासा वाद होण्याचाच प्रकार होईल का काय असं वाटत होतं. आणि मग भगवंताविषयी अतिशय प्रेम आणि भक्ती. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की ही ईश्वराविषयीची साधना आहे ना, हे अत्यंत कोरडी आहे, शुष्क आहे. पण काय झालं माहिती का, व्यास त्यांच्याशी ज्ञानाबद्दल बोलत होते आणि नारद त्यांच्याशी भक्तीबद्दल बोलत होते. पण व्यास हे काय होते, व्यासांची सुद्धा नजर अतिशय तीक्ष्ण, डोळ्यात अतिशय तेज, ते ज्ञानमार्गाने त्या भगवंताचं आत्मस्वरूप प्राप्त केल्याचं तेज होतं. परंतु नारदांच्याही डोळ्यात तसंच तेज होतं ईश्वर प्राप्तीचं. पण त्या तेजाबरोबर नारदांकडे ही जी सहिष्णुता होती, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आणि व्यासांचं हे जे बोलणं होतं हे शास्त्रज्ञाप्रमाणे तात्विक बोलणं होतं. त्यामुळे ज्ञानमार्ग हा कसा आहे, शुष्क आहे, कोरडा आहे, माणसाला कोरडा बनवतो. म्हणजे ईश्वर प्राप्ती आज जरी झाली तरी पुन्हा पुन्हा ध्यान करावं लागतं, ते आतपर्यंत पोहोचत नाही. ही जी भक्ती आहे ही कशी आहे, अतिशय प्रेममय, स्नेहमय,
तेला तुपासारखी तैलवत धार आहे त्याची, हृदयापर्यंत अगदी ती पोहोचलेली असते. तुम्हाला माहिती आहे वय झालं आणि हाडातलं तेलकटपणा किंवा ऑइलिशनेस कमी झाला की काय होतं, हाडं दुखायला लागतात, रिप्लेस करायला लागतात. तसं आहे ते की भक्ती हृदयात शिरली पाहिजे. भगवंताचं प्रेम आपल्या हृदयात शिरण्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे. शेवटी व्यास हरले, शेवटी व्यासांनी ते मान्य केलं आणि त्यांच्या झालेल्या भेटीमध्ये व्यास पूर्णपणे बदलले आणि व्यासांच्याही डोळ्यातून पाणी आलं. त्यामुळे ज्ञानमार्गाला पूर्णता आणणारा हा भक्ती मार्ग आहे. एवढे जगद्गुरु व्यास आहेत, पण त्यांनी सुद्धा ही कल्पना मान्य केली आणि त्यांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू आले ते काय नेहमी सद्गदितच होणारे होते. व्यास कितीतरी लिखाण केलं आहे त्यांनी आणि नुसतं म्हणजे ते काय कुठे वाचलेलं विचलेलं, अरे आता आम्हाला हे महाभारत रामायण हे ते सगळं वाचायला ऐकं आहे आम्हाला. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या ध्यानामधून ते निर्माण केलेलं आहे. ध्यानावस्थेत त्यांना ते निर्माण झालेलं आहे आणि नारदजींकडून ही भक्तीची शिक्षा त्यांना प्राप्त झाली आणि नंतर ते अतिशय बेचैन झाले की मी हे इतकं लिहिलं आहे पण काहीच न लिहिण्यासारखं आहे, काही अर्थ नाही आहे एवढं सगळं लिहिण्यात. आणि सगळा त्यांचं मीपणा जो आहे, मी काय काय लिहिलं आहे मला आठवतसुद्धा नाही, सगळं विरून गेलं आणि त्यांना एकाएकी वाटायला लागलं या भक्तिमय अशा ईश्वराबद्दल. ज्ञानी तर ते होतेच, म्हणजे ज्ञान तर त्यात आहेच, पण प्रेम भरलं गेलं. आणि मग त्यांनी कशाची निर्मिती केली असेल? त्यांनी भागवताची, श्रीमद भागवताची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये अतिशय सुवर्णाक्षरांनी लिहावं ते भागवत, ज्याच्यामध्ये भक्तीच्या तर कथा आहेतच, परमभक्ती आहे. परमप्रेम म्हणजे भक्ती, पण तरीसुद्धा मी तर म्हणेन परमभक्ती आहे भागवतात. आणि त्याच्या बरोबरीने ज्ञानाचे सिद्धांत कितीतरी मांडलेले आहेत व्यासांनी. म्हणजे काय, ते मुळात तर ज्ञानीच होते, म्हणजे ते रोमारोमात आहे ज्ञान, पण नारदजींच्या सहवासामुळे त्यांना ही भक्तीची दीक्षा मिळाल्यासारखं झालेलं आहे. नारायणाचे ते अगदी नित्य भक्त होते. नारायणाला, विष्णूला कधीही नारद विसरले नाहीत आणि कधीही त्यांच्यामधली भक्ती ही अशी कमी होण्यासारखी नव्हतीच. ती तैलवत भक्ती, म्हणजे कधीही ती धार तुटणारच नाही. अशा रीतीने ही नारद भक्तिसूत्र नारदांनी मांडली. त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं आपल्याला आवश्यक होतं. तर आज आपण पहिल्या सूत्राला आता सुरुवात करतो आहोत, म्हणजे आपल्याला कळेल काय आहे ते. तर ह्याच्यामध्ये पहिलं सूत्र असं सांगतं, अथातो भक्तिम व्याख्यास्याम. म्हणजे अथ म्हणजे सुरुवात ना, अथ म्हणजे आता, म्हणजे आता सांगायला सुरुवात केलेली आहे. आपण म्हणतो ना हरिओम, चला आजच्या विषयाला सुरुवात करू, तसं संस्कृतमध्ये अथ, आता, म्हणजे काहीतरी आधी सांगितलं गेलं आहे आणि आता भक्तीच्या विषयाला सुरुवात करू. अतः म्हणून
भक्तिम व्याख्यास्याम. भक्तीचे आम्ही व्याख्यान करणार आहोत असं नारद म्हणतात. मग अशा रीतीनेच आपण ग्रंथ करायला सुरुवात करतो ना. म्हणून हे पहिलं सूत्र आहे. म्हणजे भक्तीचं व्याख्यान करायला सुरुवात करणार आहोत म्हणजे काय, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, की आम्ही आजपर्यंत केलेली भक्ती आम्ही स्वतःला ग्रेट समजतो आणि केलेली भक्ती काही खोटी आहे असंही मी म्हणत नाही. पण नारदांची भक्ती कोणत्या लेव्हलवरची होती हळूहळू तुम्हाला या सूत्रांवरनं उलगडा होत जाईल. व्यासांसारखं पांडित्य विद्वत्ता नारदांकडे नाही, पण अतिशय त्या भक्तीमुळे भोळा भाव आलेला आहे आणि तोच ईश्वराजवळ तत्क्षणी नेऊन सोडणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता सुरुवात केली आहे भक्तीच्या व्याख्यानाला. म्हणजे आपल्यावर त्यांनी फार मोठी कृपा केलेली आहे. संपूर्ण मानवजातीपैकी जो हे वाचेल त्याच्यावरती कृपा त्या क्षणीच चालू होणार आहे. इथे फक्त नारद बोलत नाही आहेत, या भक्ती सूत्रांमधनं त्यांची भक्ती वाहते आज कित्येक वर्ष. ज्याप्रमाणे आपण रामायण ऐकतो, कित्येक वर्ष पुन्हा त्या दिवशी गुढीपाडव्याला रामायण नाही सांगितलं किंवा नाही ऐकलं तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. अरे यावर्षी मी नाही ऐकलं रामायण, आणि ते गुढीपाडवा ते रामनवमी हे रामायण ऐकलंच पाहिजे. अरे माहीत नाही आहेत का गोष्टी माहिती आहेत, पण त्या रामनामाची जादू आहे, रामाच्या चरित्राची जादू आहे. त्याप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर क्षण भक्ती केली आहे त्यांची भक्ती इथे आपल्यापर्यंत या सूत्रांनी प्रवाहित होती आहे. ते म्हणतात की अशा रीतीने आता आम्ही भक्तीच्या व्याख्यानाला सुरुवात करतो आहोत. म्हणजे आमच्या जीवनामध्येच खरी भक्ती आता सुरू होणार आहे. खरी भक्ती आत्तापर्यंत होती नाही असं काही म्हणत नाही आहे कोणी, होतीच. आणि प्रत्येकाची भक्ती ही खरीच असते, भक्ती काही दाखवण्यासाठी नसतेच. परंतु भक्ती आता आम्ही सुरू करत आहोत म्हणजे ही भक्ती तुमच्या जीवनात खरोखरी एक वेगळं तेज निर्माण करणारे ईश्वराला नक्कीच तुमच्याजवळ आणणार आहे. सगळी कुठलीही जर सूत्र घेतली, म्हणजे सूत्रांची जी पुस्तकं असतात ना, जैमिनी सूत्र घ्या, ब्रह्मसूत्र घ्या, वैशेषिक सूत्र घ्या, तर ही सगळी सूत्र ग्रंथ सुरू करण्याची हीच पद्धत आहे. आत्ता मी म्हटलं हा उच्च विचार आहे की नारद म्हणतात आता आम्ही तुमच्या जीवनात भक्ती निर्माण करण्यासाठी भक्तीची सूत्र सांगत आहोत. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ती भक्ती हे अनुभवलेलीच नाही आहे, आता ती तुम्ही अनुभवाल. हा अतिउच्च अर्थ झाला. परंतु एक साधा अर्थ काय आहे त्याचा, एक साधा अर्थ काय आहे की इकडे तिकडे जर तुमचं लक्ष असेल, आपण नाही का व्याख्यानाच्या आधी किंवा आपल्या स्टडी ग्रुप सुरू करण्याच्या आधी आपण हे घेतो प्रार्थना घेण्याचा अर्थ काय असतो की तुमचं जर इकडे तिकडे लक्ष असेल तर आता या विषयात लक्ष येऊ दे, नमस्कार करून मग त्या विषयाच्या आत आपण शिरतो. त्याप्रमाणे नारद सांगतायत सगळी सूत्र सांगताना, चला आता आपला हा तास चालू झाला आहे आणि ह्याच्यात मी तुम्हाला नारद भक्ती सूत्र सांगणार आहे. अशा अर्थाने सुद्धा ते म्हटलं जातं. जसं शाळेत आपल्याला बाई सांगतात की आता आज मी हे गणित घेणार आहे, तर कालच्या गणिताची तुम्ही प्रॅक्टिस केली का? केली असेल तर तुम्हाला हे गणित पटकन सुटेल. असं जसं सांगतात की मग सगळ्या मुलांचं लक्ष जातं. आत्ताच मधली सुट्टी संपली आहे, पण त्यांना जरासं वेगळ्या पद्धतीने त्या विषयाकडे वळवायचं आणि त्यांचं लक्ष केंद्रित करून घ्यायचं. अशा पद्धतीचं हे सूत्र इथे मांडलेलं आहे.
मग आता हा एक परंपरागत पद्धत आहे ही. हां, आणि मग एक महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेले तुम्हाला आता भक्तिसूत्र सांगायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय, नुसतंच मी तुम्हाला आता सूत्र सांगणार आहे असं आहे का? शाळेत बाई कशा सांगतात? हां, आता ते तुम्हाला नक्की येईल. पण आता मी सांगते कसं येईल, मी थोडीशी आयडिया देते आणि मग पुढचं गणित तुम्ही सोडवा. तसं इथे आता हा विषय चालू करून आपलं लक्ष केंद्रित केल्यानंतर नारद सांगतायत, अहो भक्तीची सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते काय कोणीही भक्ती करू शकतो का? नाही. त्याच्यासाठी भक्ताकडे काहीतरी गुण असावे लागतात. मग याच सूत्रात त्यांनी आता तशा पद्धतीने आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. कारण नारद हे नुसते गुरु समजू नका. त्यांना मानव जातीविषयी अत्यंत प्रेम आहे. कारण भगवंताची ही सगळी लेकरं आहेत. नुसतं भगवंताला मला भजता येणार नाही आहे, त्याच्या लेकरांवर सुद्धा मला प्रेम करावं लागेल. आणि मला भगवंत भेटल्याचा जो आनंद आहे त्याच्या भगवंताच्या लेकरांनाही तो आनंद दिला पाहिजे. अत्यंत तळमळ आहे त्यांना. आणि म्हणून आता ते सांगायला सुरुवात करतायत की हे भक्ती मार्ग जर तुम्हाला चाखाळायचा असेल, अनुसरायचा असेल तर काय केलं पाहिजे? नुसतं भक्ती करून, नुसती अंधश्रद्धेने भक्ती करून असं समाधान होणार नाही आहे तुमचं. दक्षतेने आपण, सावधपणाने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तर आपल्यामध्ये 7 गुण आवश्यक आहेत भक्ती निर्माण होण्यासाठी. येड्या गबाळ्याचे काम नव्हे. भक्ती म्हणजे कोण धर्मशाळेत राहणारा माणूस भक्ती करू शकतो असं नव्हे, असं ते नाही आहे. अरे कोणी कितीही गरीब मनुष्य असू दे, त्याचा प्रश्न नाही आहे. पण त्याच्या अंगी बघा तुम्ही, हे बघा, रस्त्यावरून जाणारा एखादा माणूस घेतला, साधा सुधा धोतर नेसलेला, तरी तो सुद्धा एखाद्या जागी किती चांगली आयडिया सांगतो. आश्चर्य वाटतं आपल्याला, किती बुद्धिमान माणूस आहे हा. त्या पद्धतीने भक्ती अंगात येण्यासाठी, भक्ती आचरण्यासाठी माणसाला 7 गुणांची आवश्यकता आहे. एक म्हणजे विवेक. विवेक कशाचा विवेक करायचा आहे? हे काय उपनिषद नाही आहे बरं का. हे नित्य काय अनित्य काय हे सांगणारं उपनिषद नाही. उपनिषदात ज्ञान आहे, ते बाजूला ठेवा आत्ता. भक्ती मार्ग म्हणजे ना, तुम्ही ही नारदींची भक्तिसूत्र आहे ना, अगदी भगवंताशी एकरूप होऊन खूप अतिशय आनंद घ्या. आता इथं उपनिषद आठवू नका. विवेक, विवेक हा कशाचा करायचा आहे माहिती आहे का? आहार, विहार आणि विचार. आहार, विहार, विचार यांचा विवेक करायचा आहे. आपल्या प्रकृतीला काय मानवतं तो आहार घ्यायचा. जास्त त्रास देणारा आहार आपल्याला आवडला तरी नाही घ्यायचा. कुणाकुणाला ते आंबट नाही हे होत, हां, घसा बसतो, मग नाही घ्यायचं तो आहार. म्हणजे काय आहे माहिती आहे का? भगवंताची भक्ती करायची असेल ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोट्या गोष्टींचं सुद्धा कंट्रोल जर नाही होत असेल तर आपल्याला ते आड नाही का येणार भगवंताची भक्ती करायला. नारदांची ही जी भक्तिसूत्र आहेत ही परमभक्तीच्या मार्गावर नेणारी आहेत. असा तसा विचार केलेला नाही. नुसतंच मंदिरात जाऊन डोळे मिटान ध्यानस्थ बसा असा विचार नाही आहे इतका साधा इथे. तर ते म्हणतात आधी तयार झालं पाहिजे आपण ते सगळं करायला. भक्त हा कसा सुदृढ असला पाहिजे. सुदृढ म्हणजे देह, मन आणि बुद्धीनी तो सुदृढ असला पाहिजे. आहार, योग्य आहार घेतला पाहिजे आणि आपली तब्येत उत्तम ठेवली पाहिजे, निरोगी तब्येत ठेवली पाहिजे. विहार, कारण परमेश्वराची भक्ती करायची काय होतं माहिती का?
या दुनियेत एकतर खूप उत्तम परिस्थिती असलेले, खूप वैभवात लोळणारे लोक सहसा सर्वसामान्यपणे या मार्गाला लागत नाहीत. गरीब लोक मार्गाला लागतात. मग काय होतं? त्यांना तो भगवंत आठवेल का तरी? हां, त्यामुळे किंवा काय म्हणायचं त्यांना, पोरके लोक, पोरकी मुलं ज्यांना आईवडील नाहीत, अशी मुलं या भक्तीच्या मार्गाला लागतात सहसा. मग त्यांना काही ज्ञान आहे का? त्यांना ना कशाचं ज्ञान, ना ते काही नीट आरोग्य ठेवण्यासाठी काही. आणि ते चुकतात हा मार्ग की आपण काहीही खायचं प्यायचं नाही आणि फक्त केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती करायची. अजूनही काही लोक भगवंताची भक्ती केल्यावर मला सगळं काही प्राप्त होणार आहे म्हणून खाणं पिणं सोडून देतात. तर असं जर केलं तर ती भक्ती तडीला जाईल का? नाही. हा देह आहे त्या भक्तीसाठी. म्हणजे देह, मन आणि बुद्धी या तीनही गोष्टी आपल्या कशा राहायला पाहिजेत? अतिशय निरोगी राहिल्या पाहिजेत. आपले विचार कसे पाहिजेत? ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, असे विचारच नको यायला. त्यानंतर दुसरा कोणता हे पाहिजे? ज्यावेळी आपण भगवंताची भक्ती करतोय, दुसरा गुण कोणता पाहिजे? आपण परांगमुख झालं पाहिजे. परांगमुख होणं म्हणजे इतर सर्व गोष्टीतून आपलं लक्ष काढून घेणं. ज्यावेळी भगवंताची भक्ती करतोय, हे बघा, संसाराच्या विरुद्ध जाऊन मीही सांगणार नाही, नारदही सांगणार नाही, आध्यात्मिक कोणत्याही गुरूंनी असं काही सांगितलेलं नाही की संसारच करू नका. संसारसुद्धा भगवंताचंच आहे. पण त्याचा अर्थ कसा असतो, कसा घ्यायचा असतो? विमुख व्हायचं, परांगमुख व्हायचं. म्हणजे काय? ज्यावेळी आपण भक्तीचा अभ्यास करतो आहोत त्यावेळी परांगमुख व्हायचं. परांगमुख म्हणजे अंगमुख. बस. म्हणजे जो काही संसारिक गोष्टी आहेत आपल्याला आकर्षित करणाऱ्या, त्या मनातून त्या क्षणी भगवंताची भक्ती करत असताना जी काही आपण वेळ दिली आहे भक्तीला, अहो एक भजन म्हणायचं आहे, ते भजन किती आहे? 3 मिनिटाचं आहे. 3 मिनटं तुम्ही संसाराच्या गोष्टी नाही काढू शकत मनातनं. ते म्हणत असताना, भजन म्हणत असताना, अरे बापरे, इतकी वेळ झाली आहे, आता घरी माणसं येतील, आता मला जायला पाहिजे. मग ते भजन बराबर म्हणायचं. मग ती भक्ती नाही होत. म्हणजे जिथे ज्या क्षणी आहे तिथे त्याला न्याय दिला पाहिजे. त्या भक्तीला न्याय जर द्यायचा असेल तर आपल्याला त्या क्षणी, त्यावेळी भगवंताशिवाय दुसरं मनात काहीही नको. भगवंत म्हणत नाही की 12 तास तुम्ही मला भक्तीचे दिले पाहिजे आणि 12 तास तुम्ही संसार करायचा. असं काही करत नाही आहे भगवंत. जेव्हा सगळं सोडून तुम्ही मला येऊन मिळाल तेव्हाच तुम्ही मद्रूप व्हाल. भगवंताचं गीतेतलं वाक्य आहे, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य, सगळ्या धर्माचा त्याग करायचा. म्हणजे काय करायचं? मी स्त्री आहे, मला काम करायचं आहे, मी हुशार आहे, मी PhD आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी इंजिनियर आहे, मी खूप हुशार आहे, मी अगदी कॉलेजला शिकवते. नाही. मला घर आहे, मला दार आहे, मला हे काम आहेत, मला ती कामं आहेत. नाही. ज्यावेळी भगवंताची भक्ती करायची आहे, हा देहसुद्धा मी नाही, माझा पाय दुखतोय, माझं डोकं दुखतंय, नाही. सर्व धर्मान् परित्यज्य, मी मनुष्य आहे हाही धर्म सोडून, मी देह आहे हाही धर्म सोडून, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम, केवळ आणि केवळ मला एकट्याला येऊन तुम्ही शरण याल. अहम त्वा सर्व पापेभ्यः, तुझी सगळी 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 पाप
मी निचरा करून टाकीन त्या क्षणी. आणि होतातच ती. आपल्या डोळ्यातून पाणी येतं, अश्रू धारा वाहू लागतात. जर आपण त्या क्षणी भगवंताशी एकरूप झालो तर. आणि अनेकांना हा अनुभव असेल. त्यामुळे त्यावेळी परांगमुख व्हायचं, त्यावेळी त्याच्याकडनं पाठ फिरवायची. हां, असं अतिशय सुंदर असं हे नारद भक्ती सूत्र आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नारद आपल्याला सतत मार्गदर्शन करणार आहेत. अतिशय आनंदी आनंद आहे. त्याच्यामुळे आपण आता आज थांबूया आणि उद्या आपण ह्याच सूत्रावर आणखी विचार करायचा आहे आणि मग दुसरं सूत्र आपण हाती घेऊया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री